येस. गुड मॉर्निंग. ओके, आपण काल कोणतं घेतलं होतं बरं शेवटचं? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला घेतलेला होता का आपण? बरं बरं. हा, नाव लेट अस स्टार्ट द न्यू डेरिवेशन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. आता बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. ओके, क्वेश्चन लिहा बरं. obtain the expression for the kinetic energy of rotating rigid body. रोटेटिंग रिजिड बॉडी. ओके, तर मग पहिलं स्टेटमेंट लिहा. कन्सिडर द रिजिड बॉडी is rotating about an axis of rotation passing through the point O as shown in the diagram. As shown in the diagram. मग बघा आता. ओके, आपण ओमेगा लिहिला का बरं? एक मिनिट, काय लिहिलं होतं आपण? कन्सिडर द rotating about an axis passing through the point O with constant angular speed ओमेगा. असं इथं आहे का जागा? मग शेवटी लिहा ना, ॲज शोन इन द डायग्राम लिहिले ना, विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा. विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा. बरं, आता बघा बरं का, आता सपोज ही बॉडी जी आहे, इट इज मेडअप ऑफ एन नंबर ऑफ मासेस. तर सपोज इथं ॲट ए डिस्टन्स R1 हे मास M1 आहे. ॲट ए डिस्टन्स R2 इथं हे मास M2 आहे. ॲट ए डिस्टन्स R3 इथं मास आहे
M3 असं करत 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 इथं एक शेवटचं मास आहे आर्यन डिस्टन्सवर, त्याला आपण म्हणूया MN. आलं का लक्षात? मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. डायग्रामला वाटलंच तर जागा सोडून द्या. सपोज the body consists of, your body is made up of, body is made up of n number of masses, n number of masses, m1 comma m2 comma m3 dot 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 करा mn situated at a distance of, त्याच्या पुढेच लिहा situated at a distance of लिहा r1 comma r2 comma r3 dot dot करा rn from AOR. AOR काय बरं? रिस्पेक्टिव्हली. बर, आता बघा, जेव्हा ही बॉडी रोटेट होणार आहे तर हा प्रत्येक पार्टिकल हा सर्कल मध्ये फिरणार आहे विथ डिफरंट लिनियर वेलॉसिटी, कारण प्रत्येकाचा रेडियस वेगवेगळा आहे. आलं का लक्षात? बघा, ही बॉडीची रोटेट होणार, मग हा मास M1 पण सर्कल मध्ये फिरणार, M2 पण सर्कल मध्ये फिरणार, M3 पण सर्कल मध्ये फिरणार, सर्वच पार्टिकल सर्कल मध्ये फिरणार विथ डिफरंट रेडियस. म्हणून प्रत्येकाची लिनियर वेलॉसिटी पण काय असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. आलं का लक्षात? नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. when the body rotates, when the body rotates, every particle performs circular motion with different linear velocities. With different linear velocity. ओके, मग आता बघा, हा जो फर्स्ट पार्टिकल आहे त्याची लिनियर वेलॉसिटी सपोज v1 आहे, सेकंड पार्टिकल आहे त्याची लिनियर वेलॉसिटी v2, थर्ड पार्टिकल त्याची लिनियर वेलॉसिटी v3 आणि हा पार्टिकल आहे याची लिनियर वेलॉसिटी vn. ओके, मग लिहा नेक्स्ट स्टेटमेंट. let the linear velocities be, let the linear velocities be लिहा v1 comma v2 comma v3 dot dot vn respectively. ओके, बघा आपण काय काय कन्सिडर केलं एकदा समजून घ्या. आपल्याला
फॉर्म्युला तयार करायचा आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. आता ही एक बॉडी आहे, ती अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द ओ विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा रोटेट होते. आले का लक्षात? मग आपण काय कन्सिडर केलं की बॉडी एन नंबर ऑफ मासेसची बनलेली आहे, है ना? येस, M1, M2, M3 आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स आहे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ही जेव्हा बॉडी रोटेट होईल तेव्हा प्रत्येक ह्या बॉडीचा पार्टिकल हा सर्कल मध्ये फिरणार आहे विथ डिफरंट लिनियर वेलॉसिटी. मग ते लिनियर वेलॉसिटी आपण इथं पण ती V1, V2, V3 अशा पद्धतीने अप टू Vn, आणि ती टँजेन्शियल असणार आहे आपल्याला माहिती आहे. ओके, मग आता आपण प्रत्येक पार्टिकलचा कायनेटिक एनर्जी बघूया. आता बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल ऑफ मास M1, कायनेटिक एनर्जी E1 ऑफ फर्स्ट पार्टिकल हा ठीक आहे. बघा, ऑफ फर्स्ट पार्टिकल ऑफ मास M1. आता मला सांगा, हा पहिला पार्टिकल आहे, त्याचं मास M1 आहे, त्याची लिनियर व्हेलॉसिटी V1 आहे. तर काय येणार सांगा बरं कायनेटिक एनर्जी पहिल्या पार्टिकलची? हाफ M1 V1 स्क्वेअर, बरोबर आहे. बघा, E1 इक्वल्स टू हाफ, येस, M1 V1 स्क्वेअर. ओके, बरं, आता इकडे लक्ष द्या. आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला बघा, अगदी बेसिक जेव्हा घेतला आपण, व्ही आर आणि ओमेगा, काय रिलेशन? येस, ओमेगा इक्वल्स टू व्ही अपॉन आर किंवा व्ही इक्वल्स टू आर ओमेगा. येस, मग आता आपण इथं काय बघा, पुट V1 इक्वल्स टू R1 ओमेगा. ठीक आहे, मग हा M1 V1 ची व्हॅल्यू आपण टाकू R1 ओमेगा चा स्क्वेअर. मग जर आपण स्क्वेअर केला काय येते? हा M1 R1 ओमेगा स्क्वेअर. ओके, मग आता बघा, आपण हा फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढली. हा R1 चा पण स्क्वेअर येईल, बरोबर आहे, M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, सिमिलरली कायनेटिक एनर्जी सेकंड पार्टिकलची, सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल ऑफ मास M2. डायरेक्ट आपण हे न लिहिता डायरेक्ट तिथं कसं होतं, हाफ M1 R1 स्क्वेअर ओमेगा. काय लिहू बरं सेकंड पार्टिकलचं? ओमेगा स्क्वेअर, बरोबर आहे. E2 इज इक्वल्स टू हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, है ना? आणि अशाच पद्धतीने आपण प्रत्येक पार्टिकलचं लिहू की नाही बरं, अँड सो ऑन. तुम्हाला सांगा, कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल काय येणार आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल ऑफ मास Mn. काय लिहू शकतो? En इज इक्वल्स टू, बघा आपण प्रत्येकाचं लिहू शकतो की नाही, सो ऑन. शेवटच्या पार्टिकलचं लिहू आता आपण, En
हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आलं का लक्षात? बघा, पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, दुसऱ्या पार्टिकलची, तिसऱ्या पार्टिकलची. मग आपल्याला जर कधी टोटल कायनेटिक एनर्जी काढायची असेल, त्या सर्व इंडिव्हिज्युअल कायनेटिक एनर्जीचा आपल्याला काय करावं लागेल? सम करावं लागेल. येतंय लक्षात? मग बघा आता, बघा टोटल कायनेटिक एनर्जी of rotating body will be sum of all individual kinetic energies. ओके, मग आता बघा आपण काय लिहिणार? E इक्वल्स टू E1 प्लस E2 कुठपर्यंत बरं? En पर्यंत. पहिल्याची काय बरं? हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता याच्यामधनं आपण काय काय कॉमन काढू शकतो? आणि 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढू शकतो आपण. बघा, 1/2 इंटू ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर mn rn स्क्वेअर आणि हा ओमेगा स्क्वेअर सुद्धा कॉमन आहे. बरं, आता तुम्ही जर बघितलं ब्रॅकेट मध्ये जे आहे ते कोणाचं सम आहे? इट इज द समेशन ऑफ mi ri चा स्क्वेअर i स्टार्ट फ्रॉम 1 अप टू n. बरोबर आहे की नाही? mi ri स्क्वेअर म्हणजे आय ची व्हॅल्यू पहिल्यांदा इथं पण 1 टाकली, इथं पण 1 टाकली, पहिलं टर्म आलं. प्लस आय ची व्हॅल्यू किती टाकली? आता 2 टाकली, इथं पण 2 टाकली, इथं पण 2 टाकली, दुसरं टर्म आलं. असं करत करत शेवटचं टर्म काय टाकलं आपण? आय ची व्हॅल्यू n. आलं का लक्षात? इनटू काय बरं? ओमेगा स्क्वेअर. आता याचे ब्रॅकेट मधलं टर्म ही कोणती क्वांटिटी बरं? मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण लिहिलंच की नाही काल? ओके, बाय डेफिनेशन ऑफ mi by definition of mi moment of inertia put summation of mi ri square is equals to what? I. समजलं का? मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडीचा काय फॉर्म्युला आला? हा आय ओमेगा स्क्वेअर. बघा, समजलं का? ओके, लिहा.
बरं झालंय का? ओके. बरं जे लेट आले असतील त्यांनी नंतर लिहा. ठीक आहे. आले का लक्षात? त्याच्यात काही कोणाला डाऊट आहे? बघा एकदम सिंपल केलेलं आहे आपण की ही बॉडी म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी फाइंड आउट करायचं होतं. जे नवीन आले त्यांनी 2 मिनिटं एकदा लक्ष द्या. बघा या ऍक्सिस भोवती ही रिजिड बॉडी अशी रोटेट होते विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा. तर ही जी बॉडी आपण असं सपोज केलं की बॉडी मेडअप ऑफ एन नंबर ऑफ मासेस M1 M2 M3 अप टू Mn आणि त्यांचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन R1 R2 R3 अप टू Rn आहे. तर आपण पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली हाफ M1 V1 स्क्वेअर. V1 ची व्हॅल्यू इथं टाकली R ओमेगा तर आलं आपल्याला हाफ M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ही कायनेटिक एनर्जी आली पहिल्या पार्टिकलची. सिमिलरली दुसऱ्या पार्टिकलची किती येणार बरं? हा फक्त इथं 1 येतं, 1च्या ऐवजी काय येणार इथं 2 होणार आहे. हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक पार्टिकलची काढत गेलो आणि शेवटच्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी हाफ Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तर आपल्याला जर टोटल कायनेटिक एनर्जी काढायची तर या सर्व इंडिव्हिज्युअल कायनेटिक एनर्जीची काय करावं लागेल बरं? आपल्याला सम करावं लागेल. मग ते आपण इथे सम केली E1 प्लस E2 प्लस डॉट डॉट कुठपर्यंत बरं En. मग E1 ची व्हॅल्यू टाकली, E2 ची टाकली, असं करत करत En ची टाकली. याच्यात आपल्याला बघितलं हाफ कॉमन आहे, ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे, बाकी सर्व ब्रॅकेटमध्ये हे टर्म लिहिलं. बरं हे जे ब्रॅकेट मधलं टर्म आहे इट इज द समेशन ऑफ MI स्क्वेअर. आय आपल्याला कुठनं स्टार्ट करायचं आहे 1 आणि कुठे एंड करायचं आहे N पर्यंत. पण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन नुसार हा कोणाचा फॉर्म्युला आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला आपण आय ने डिनोट करतो. मग इथं आपण आय टाकलं E इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. समजलं का? ओके. तर अशा पद्धतीने हे डेरिवेशन आहे. बरं आता तुम्हाला अजून हा फॉर्म्युला कसा तयार होऊ शकतो किंवा याच्यावर जर त्यांनी विचारलं की शो दॅट E is directly proportional to N square. जर त्यांनी ह्याच प्रश्न विचारला की शो दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी E is directly proportional to N square. N म्हणजे काय बरं? N म्हणजे काय असतं बरं? N म्हणजे फ्रिक्वेन्सी है ना. N म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी. बघा N फ्रिक्वेन्सी आहे. बरं किंवा काय विचारू शकतात ते आर E डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/t स्क्वेअर. टी म्हणजे काय बरं? टाइम पिरियड है ना फॉर रोटेशन. मग जर आता बघा आपल्याकडे हा फॉर्मॅट आहे E इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. मला सांगा ओमेगाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी काय आपण टाकू शकतो? आपण बघा फॉर्म्युला लिहिलेला आहे 2πn. व्हेरी गुड. सो आपण इथं ओमेगाची व्हॅल्यू टाकू शकतो 2πn. तर काय येतं बघा बरं E इक्वल्स टू हाफ आय आणि काय बरं 2πn स्क्वेअर. म्हणजे काय येतं बघा बरं हाफ आय 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर N स्क्वेअर. बरं इथं तुम्ही 2 ने डिवाइड करू शकतात. म्हणजे काय येतं बघा 2i पाय स्क्वेअर N स्क्वेअर. आता तुम्ही जर बघितलं हे सर्व टर्म काय बरं? ऑल दिस टर्म कॉन्स्टंट आहे. मग काय लिहू शकतात सांगा बरं? E डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N स्क्वेअर. आलं का लक्षात?
तुम्हाला एमसीक्यू मध्ये पण कायनेटिक एनर्जी सो अँड सो, फ्रिक्वेन्सी सो अँड सो. ओके, जर कायनेटिक एनर्जी फॉर सेम बॉडी अशी असेल तर फ्रिक्वेन्सी किती असेल, हा फॉर्म्युला यूज करता येतो. किंवा एनचं आणि टीचं काय रिलेशन आहे सांगा बरं. इनव्हर्सली, तर तुम्ही परत लिहू शकतात, पुट एन इज इक्वल्स टू काय बरं 1/t, म्हणजेच ई इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/, काय बरं टी स्क्वेअर. बघा हा फॉर्मॅट हे काय यासाठी आपल्याला एक तर ते विचारू शकतात, शो दॅट ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, इथपर्यंत लिहायचं, इथून ह्या स्टेप एक दोन स्टेप राहतील फक्त. ओके, अदरवाईज हे सर्व तुम्हाला एमसीक्यू साठी सर्व फॉर्म्युले तुम्हाला विचारले जातील फॉर एमसीक्यूज. पण जर कधी त्यांनी थोडासा असा प्रश्न विचारता, त्यांनी विचारलं की ई प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे, तर इथपर्यंत यायचं, ओमेगाची व्हॅल्यू 2 पॉईंट टाकायची झाली. आल्या का लक्षात? हे पण लिहून घ्या. एक्स्ट्रा पण याच्यात नका लिहू. काय होतं, याच्यात लिहिलं ना तर डेरिव्हेशन मोठं वाटतं, मग तुम्हाला बर्डन येतो, अरे बापरे एवढं करायचं आहे का. थोडंसं वेगळं लिहा. इथपर्यंत गेलं म्हणजे इथून तुम्हाला लिहिताच येणार आहे. फक्त याच्या खाली तुम्ही लिहिलं, तुम्हाला वाटेल अरे बापरे खूप मोठं आहे बरं का 3 मार्काला. ओके, त्याच्यामुळे सेपरेट मी सांगितलं लिहून घ्या. बरं, आता चॅप्टर झालं आपलं की त्यानंतर अजून काही जागा सोडा. ईचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ वेगळ्या टर्म्स पण येणार आहे, जे आपल्याला एमसीक्यू साठी लागतील. इथं काही थोडी जागा सोडून ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथं लिहिता येईल की अजून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वेगळ्या टर्म्स मध्ये कसा येतो. पण त्याच्यासाठी आपल्याला पुढचे टर्म्स शिकावे लागणार आहेत. ओके, झालंय का? बरं, आता आपल्याला याच्या पुढचं डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे की बॉडी जेव्हा रोटेट होत असेल तर तिचं टॉर्क किती, टॉर्क ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. ओके, म्हणजे कायनेटिक एनर्जी बघितलं, त्याच्यानंतर आपण बघूया टॉर्क फॉर रोटेटिंग रिजिड बॉडी. क्वेश्चन लिहा.
obtain the expression for the torque for rotating rigid body. ओके, मग पहिलं स्टेटमेंट लिहा. Consider the rigid body is rotating is rotating about an AOR passing through the point O with constant angular acceleration ब्रॅकेट मध्ये लिहा अल्फा. बघा आता ही एक ओके. बरं, आता डायग्रामला जागा सोडून द्या. पुढचं स्टेटमेंट लिहा. सपोज the body is made up of n number of masses, m1 m2 m1 m2 m3 करा mn, situated at a distance of r1 r2 r3 करा rn from AOR respectively. AOR म्हणजे समजून घ्या बरं का. हा, AOR from AOR respectively. बरं बघा, आता जेव्हा ही बॉडी रोटेट होईल त्यावेळेस प्रत्येक पार्टिकल सर्कल मध्ये फिरणार आहे विथ डिफरंट लिनियर वेलॉसिटी
डिफरंट लिनियर मोमेंटम. आलं का लक्षात? बघा आता इथं बरं आपण अँग्युलर ऍक्सलरेशन बघतोय, त्याच्यामुळे लिनियर व्हेलॉसिटी आपल्याला बरं लिनियर व्हेलॉसिटीचा आपण नंतर बघू. पण बघा अल्फा आहे म्हणजे तिला काय बरं टँजेन्शियल ऍक्सलरेशन, त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणू. जेव्हा ही बॉडी रोटेट होईल विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन, each particle will have different linear acceleration. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सलरेशन काय असणार आहे वेगवेगळं. सपोज या पार्टिकलचं सपोज ऍक्सलरेशन आहे A1, या पार्टिकलचं किती बरं A2, ह्या पार्टिकलचं A3 आणि ह्या पार्टिकलचं काय येणार बरं AN. समजलं का? अशा पद्धतीने प्रत्येक पार्टिकलचं डिफरंट लिनियर ऍक्सलरेशन येणार आहे. ओके, मग जर कधी डिफरंट बरं पहिल्यांदा स्टेटमेंट लिहा. when the body rotates when the body rotates, every particle performs circular motion with different linear acceleration. Linear acceleration. मलिया नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. लेट द acceleration be A1, A2, A3 डॉट डॉट करा AN रिस्पेक्टिवली. बरं आता मला सांगा, हा जो पहिला पार्टिकल आहे, या पहिल्या पार्टिकलवर टॉर्क किती ऍक्ट होणार बरं? आर. बरं आता इकडे लक्ष द्या. आता आपण काय लिहिलंय की लिनियर ऍक्सलरेशन पण वेगवेगळे आहे, ॲज वेल ॲज प्रत्येक पार्टिकलवरचा जो काही टँजेन्शियल फोर्स आहे तो सुद्धा काय असणार आहे वेगवेगळा असणार आहे. आलं का लक्षात? मग पुढचं स्टेटमेंट अजून एक लिहून घ्या, मग आपण टॉर्कचं बघूया. हा अँड ऑल्सो tangential force will be different मग तो टँजेन्शियल फोर्स लिहून घ्या. लेट F1 F2 dot dot up to Fn be the tangential force respectively. बर समजलं का? आता बघा आपण हा जो पहिला पार्टिकल ऑफ मास आहे त्याच्यावर टॉर्क किती ऍक्ट होतोय ते आपण बघूया. बघा
torque on first particle of mass m1 आता बघा टॉर्कचा फॉर्म्युला जर आपण वेक्टर फॉर्म मध्ये लिहिला ना मुलांनो, हे बघा टॉर्क तो आहे आर क्रॉस एफ, माहिती आहे ना टॉर्कचा फॉर्म्युला आर क्रॉस एफ. म्हणजे इथं काय येतं माहिती का, हा आर आणि हा एफ. मग आता आपण लिहूया R1F1. आता मला सांगा याचा आपल्याला जर कधी फक्त मॅग्निट्यूड लिहायची, मग R1 क्रॉस F1 काय लिहिणार सांगा बरं. नाही रे, स्केलर, हा स्केलर प्रोडक्ट नाही आहे, हा क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट आहे. साइन थिटा म्हणजे R1F1 साइन थिटा. आलं का लक्षात. क्रॉस प्रोडक्ट तुम्ही 11वीला होतं की नाही, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी याचा मॅग्निट्यूड ए बी साइन थिटा लिहिले होते की नाही मला सांगा. बरोबर आहे ना, ए बी साइन थिटा. मग तसं काय लिहिणार बरं, R1F1 साइन थिटा. बरं इथं R1 आणि F1 यांच्यामध्ये अँगल किती रे मुलांना, हा थिटा 90 डिग्री आहे. लिहू का डायरेक्ट 90. साइन 90 ची व्हॅल्यू किती येते, म्हणजे काय येणार R1F1 इंटू 1. म्हणजेच टॉर्क 1 किती आला माहिती का, R1F1. आपण हे पण डायरेक्ट लिहू शकलो असतो, पण आता आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट हे लिहिलं तरी चालू शकतं. ओके, पण आपण काय लिहिलं डायरेक्ट 90 डिग्री होता अँगल म्हणून. बरं आता डायरेक्शन ऑफ टॉर्क, याची डायरेक्शन कुठे होती माहिती का, बघा बरं का. डायरेक्शन ऑफ टॉर्क हे बघा अकॉर्डिंग, हा रेडियस वेक्टर आहे बघा, हा रेडियस वेक्टर आहे. मग बघा R1 क्रॉस F1 अलॉंग द एक्स ऑफ रोटेशन, म्हणजे टॉर्कची डायरेक्शन कुठे आहे बरं, अलॉंग द एक्स ऑफ रोटेशन इन द अपवर्ड डायरेक्शन. समजलं का, म्हणजे डायरेक्शन ऑफ टॉर्क 1 इज अलॉंग AOR इन द अपवर्ड डायरेक्शन. बघा डायरेक्शन ऑफ टॉर्क will be along AOR in upward direction. आलं का लक्षात, है ना. टॉर्कची डायरेक्शन कुठे आहे बरं, अपवर्ड आहे. सिमिलरली टॉर्क ऑन सेकंड पार्टिकल, बघा आता बघा टॉर्क ऑन सेकंड पार्टिकल. काय येणार बरं, सेकंड पार्टिकल डायरेक्ट आपण लिहू बघा. बरं पण आपण त्याच्या आधी या टॉर्कवर हा सेकंड पार्टिकलचा लिहिण्याच्या आधी हा पूर्ण आपण फॉर्म्युला तयार करून घेऊ. म्हणजे बरं मला सांगा इथं फोर्सची व्हॅल्यू काय टाकणार सांगा बरं. F1 इज इक्वल्स टू M1 इंटू A1. ओके, मग बघा पुट बघा पुट F1 इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन, बरोबर आहे का. इथं आपण टाकलं, सो टॉर्क 1 R1 M1 A1, बरोबर आहे का. आता अजून आपण ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे इन टर्म्स ऑफ अल्फा. काय बरं, तो पण तयार केलेला आहे आपण. बघा आपण जेव्हा बेसिक घेतलं ना,
हा अल्फा आर, पुट A1 इक्वल्स टू R1 अल्फा. ओके, मग बघा टॉर्क 1 R1 M1 काय बरं R1 अल्फा, म्हणजे काय आलं टर्म बघा बरं, R1 स्क्वेअर आला R1 आहे, म्हणजे M1 R1 चा स्क्वेअर काय बरं अल्फा. हा आला टॉर्क 1 पहिल्या पार्टिकल. समजलं का, टॉर्क 1 M1 R1 अल्फा. ओके, आता सिमिलरली टॉर्क ऑन सेकंड पार्टिकल काय येणार बरं, टॉर्क ऑन सेकंड डायरेक्ट आपण लिहू शकतो. आता काय लिहिणार सांगा बरं, M2 R2 स्क्वेअर अल्फा अँड सो ऑन. आणि अशाच पद्धतीने आपण प्रत्येक पार्टिकलचा लिहू शकतो की नाही सांगा. म्हणजे या तिसऱ्या पार्टिकलचा लिहू, चौथ्या पार्टिकलचा लिहू. मग टॉर्क ऑन nth पार्टिकल किती, टॉर्क ऑन nth पार्टिकल काय येणार सांगा बरं, येस Mn Rn स्क्वेअर अल्फा. आले लक्षात. बर, आता या सर्व टॉर्कची डायरेक्शन कुठे माहिती आहे का, along the axis of rotation in the upward direction. So the direction of torques is along AOR in upward direction. बघा, सर्व टॉर्कची डायरेक्शन म्हणजे तो टाऊ 1 असेल, तो टाऊ 2 असेल, बरं याला टाऊ असं प्रोनाउन्स केलं जातं ना, TAU टाऊ, ठीक आहे ना, तो साधारण उलटा जेस खाली येतो आपण, ठीक आहे ना, टॉर्क साठी डिनोट करतो आपण. म्हणजे सर्व टॉर्कची डायरेक्शन कुठे आहे बरं, अपवर्डच आहे. म्हणजे टाऊ 1 असेल, टाऊ 2 असेल किंवा टाऊ n असेल, या सर्वांची डायरेक्शन कुठे आहे बरं, अपवर्डच आहे. आल्या काय लक्षात. मग जर सर्व टॉर्कची डायरेक्शन अपवर्डच असेल अलॉंग AOR, तर आपल्याला जर किती टोटल टॉर्क काढायचा, तो टोटल टॉर्क ऑफ दिस रोटेटिंग रिजिड बॉडी विल बी द सम ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल टॉर्क. वेक्टर सम करायची गरजच नाहीये, कारण ते ऑलरेडी एकाच डिरेक्शनला आहे. समजलं का. ओके, म्हणजे टोटल टॉर्क of rotating rigid body will be the sum of all individual torques. सर्व इंडिव्हिज्युअल टॉर्कची काय असणार आहे बरं, सम असणार आहे. बर, मग आता बघा टोटल टॉर्क टाऊ 1 प्लस टाऊ 2 कुठपर्यंत बरं, टाऊ n पर्यंत. टाऊ n M1 R1 स्क्वेअर अल्फा M2 R2 स्क्वेअर अल्फा
mn rn स्क्वेअर अल्फा. आता जर बघितलं आपण अल्फा कॉमन घेऊन टाकू, चालेल का? बघा m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर mn rn स्क्वेअर आणि अल्फा आपण कॉमन घेतला. आता काय बरं हे? इट इज द समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. आय कुठनं स्टार्ट झाला? 1 पासनं कुठपर्यंत एंड करायचा? n पर्यंत, इंटू काय बरं? अल्फा. बट बाय डेफिनेशन ऑफ mi आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. समेशन ऑफ mi ri स्क्वेअर इज इक्वल्स टू काय बरं? आय. म्हणजे टॉर्कचा फॉर्म्युला काय आला सांगा? आय अल्फा. बघा आपण जेव्हा इनर्शिया आणि रोटेशनल इनर्शिया समजून घेतला तिथं हा फॉर्म्युला डायरेक्ट लिहिला होता. ओके, तर याचा आपल्याला हे प्रूफ आहे. हे 3 मार्काला विचारलं जातं. म्हणजे ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द टॉर्क किंवा डिराइव्ह द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर ऍक्सलरेशन. ओके, लिहा. आणि याची पण डायरेक्शन कुठे असणार आहे? साहजिकच या हा जो टोटल टॉर्क आहे त्याची सुद्धा डायरेक्शन कुठे असणार आहे? अपवर्डच असणार आहे. बघा हा जो टॉर्क आहे याची डायरेक्शन सुद्धा अपवर्डच. ओके, हा बरं, काही नाही समजलं तर मला विचारा बरं का, कारण एखादा कदाचित स्पेलिंग झूम करू का? बस काय एवढं? ठीक आहे.
येस. बरं, डायग्राम काढली प्रत्येकाने? डायग्राम काढली? डायग्राम काढून घ्या बरं का, कारण डायग्राम नाही काढली तर हाफ मार्क कट होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झालं का तिकडचं? ओके, बघा. झालं? हा, डायग्राम काढून घ्या. येस मुलांना, डायग्राम काढली का? हा, ठीक आहे, काढली डायग्राम. बरं, आता आपण पुढचा कन्सेप्ट समजून घेऊया. रेडियस ऑफ गायरेशन काय कन्सेप्ट आहे ते आता बघू आपण. ओके, बघा, झाले का प्रत्येकाची डायग्राम काढून? खाली झाली डायग्राम, तिची बघून घे, ठीक आहे ना? बघा, रेडियस ऑफ गायरेशन काय कन्सेप्ट आहे बघा आता. रेडियस ऑफ गायरेशन आपण कॅपिटल के ह्या लेटरने त्याला डिनोट करत असतो. आता इकडे लक्ष द्या मुलांना. बघा, आता सपोज ही एक बॉडी आहे. या बॉडीचा अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द पॉइंट ओ, या बॉडीचं मास सपोज एम आहे. या बॉडीचं मास एम आहे आणि या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे. ओके, आता या बॉडीचं आपण कन्वर्जन केलं इनटू पॉइंट मास. याचं काय बनवलं आपण? पॉइंट मास बनवला. बघा बरं का, इट इज कन्वर्टेड इनटू पॉइंट मास. काय म्हणतात त्याला? पॉइंट मास. आता या पॉइंटवर हा पूर्ण ऑब्जेक्ट ह्या पॉइंटवर आणला आणि या पूर्ण पॉइंटचं मास किती? त्या बॉडीच्या एवढं. म्हणजे हे पॉइंट मास आहे, पण याचं मास या बॉडीच्या एवढंच आहे. म्हणजे हे ऍक्च्युली इमॅजिनेशनने आपण कन्सिडरेशन केलेलं आहे. काय आपण इमॅजिन केलं की संपूर्ण बॉडीचं आपण मास एका पॉइंटला आणलं. आलं का लक्षात? त्याला काय म्हणतात? पॉइंट मास. म्हणजे पूर्ण बॉडी एकाच पॉइंट मध्ये आलेली आहे. आणि ह्या पॉइंटचं मास किती बरं? जेवढं बॉडीचं मास आहे तेवढं. समजलं का पॉइंट मासचा काय कन्सेप्ट आहे? ओके, तर हे जे पॉइंट मास आहे, आता ही जी ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, मी ही ऍक्सिस ऑफ रोटेशन ऍज इट इज काढतो. ही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. बघा, या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासनं हे जे पॉइंट मास आहे
हे जे पॉइंट मास आहे, ह्या पॉइंट मासला अशा अंतरावर ठेवलं या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासनं, आणि जेव्हा म्हणजे हे अंतर किती घेतलं आपण के, अशा अंतरावर घेतलंय पॉइंट मास, हे पॉइंट मास आहे. आणि ह्या पॉइंट मासला अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन असं आपण काय केलं बरं, रोटेट केलं. समजलं का? या पॉइंटला आपण अशा पद्धतीने काय केलं, रोटेट केलं. तर जेव्हा आपण ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू, आता मला सांगा या पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती बरं? नाही नाही, आता फॉर्म्युला मला सांगा. एम के स्क्वेअर. आलं का लक्षात? म्हणजे ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला, या पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम के स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉइंट मास किती येतो, एम के स्क्वेअर. आणि हा एम के स्क्वेअर किती यायला पाहिजे, या बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढाच. म्हणजे हा जर 100 असेल तर आपण किती आला पाहिजे, 100 आला पाहिजे. म्हणजेच आय इक्वल्स टू काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, एम के स्क्वेअर. आलं का लक्षात? बघा आता कन्सेप्ट काय ते समजून घ्या परत एकदा. बघा, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ बॉडी है ना, आपण काय केलं, त्या बॉडीला कन्वर्ट केलं इनटू पॉइंट मास. त्यानंतर हा पॉइंट मास या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून अशा अंतरावर ठेवला की जेणेकरून जेव्हा ही पॉइंट मास रोटेट झालं तर तिचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आलं ॲज दॅट ऑफ ओरिजिनल बॉडी अबाउट गिवन ऍक्सिस. देन द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट मास अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. अलग अलग लक्षात? रेडियस ऑफ गायरेशन काय कन्सेप्ट आहे बघा. द रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स, हे डिस्टन्स आहे बिटवीन पॉइंट मास and axis of rotation at which whole the mass of the body is supposed to be concentrated so as to possess same moment of inertia as that of original body about the given axis. समजलं ऍक्सिस ऑफ रोटेशन, सॉरी रेडियस ऑफ गायरेशनचा काय कन्सेप्ट आहे. मग पहिल्यांदा डेफिनेशन लिहा बरं, मग हे एक्सप्लेनेशन लिहा. रेडियस ऑफ गायरेशन लिहिली हेडलाईन. लिहा, the distance between the axis of rotation AOR लिहिलं तरी चालेल. distance between the AOR and the point mass where all the mass of the body is supposed to be concentrated so as to possess
the same mi as that of the body about the given axis of rotation. Is known as radius of gyration. Is known as radius of gyration. आता हे तुम्ही एक्सप्रेशन लिहा. आपण रेडियस ऑफ गायरेशनचा इथं फॉर्म्युला काय येणार बघा. के स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आय अपॉन एम. जर स्क्वेअर रूट घेतला तर के किती येणार सांगा बरं. अंडर रूट आय अपॉन एम. बघा हा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आला. बरं रेडियस ऑफ गायरेशन डिस्टन्स आहे की नाही है ना. डिस्टन्स आहे तर याचा एसआय युनिट काय येणार मीटर आणि डायमेन्शन काय येणार बरं L1 येणार फक्त. बरोबर आहे का. बाकी एम पण 0 आणि ओके लिहा. बरं आता या रेडियस ऑफ गायरेशनचं सिग्निफिकन्स काय आहे ते समजून घ्या. आता ही टर्म काय इंट्रोड्यूस झाली बघा. आता रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ मास देतं अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन सिग्निफाईज द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास
अराउंड द ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे या ऍक्सिस भोवती मासचं डिस्ट्रीब्युशन किती आहे, किती अंतरापर्यंत आहे ते आपल्याला के ने समजतो. जर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर आय जास्त असणार आहे, आय ची व्हॅल्यू. जर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास क्लोज असेल म्हणजे के ची व्हॅल्यू लेस असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाची पण व्हॅल्यू काय असेल बरं, लेस असेल. आलं का लक्षात? परत एकदा समजून घ्या. बघा, जर कधी हे के आपल्याला काय सिग्निफाय करतं की ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती किती अंतरापर्यंत त्या बॉडीचं मासचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. येते का लक्षात? म्हणजे बघा, जर आता बघा मी दोन डिस्ट्रीब्युशन दाखवतो. सपोज हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, इथं ही K1 ची व्हॅल्यू एवढी आहे, हा पॉइंट मास आहे आणि अशा पद्धतीने ही बॉडी फिरते. आता दुसरं आहे, सपोज ही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, ही व्हॅल्यू K2 ची आहे आणि ही बॉडी पॉइंट मास असं फिरत आहे. आता इथं K1 लेस आहे, सपोज भले हे पॉइंट मास इथं एम असेल, इथं एम असेल, बरोबर आहे. इथं K1 काय बरं, लेस आहे, म्हणून इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय बरं, लेस. म्हणजे I1 इज इक्वल्स टू एम K1 स्क्वेअर आहे. इथं I2 इक्वल्स टू काय येणार बरं, एम K2 स्क्वेअर आहे. तुम्ही जर बघितलं K1 ची व्हॅल्यू इज लेस दॅन K2 ची व्हॅल्यू, म्हणून पहिल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज लेस दॅन सेकंड बॉडी. समजतंय का? जर व्हॅल्यू ऑफ K1 इज लेस, मोमेंट ऑफ इनर्शिया इज लेस. व्हॅल्यू ऑफ K2 इज ग्रेटर, मोमेंट ऑफ इनर्शिया इज ग्रेटर. ओके, म्हणजे आपल्याला के काय सिग्निफाय करतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ओके, लिहा मग सिग्निफिकन्स ऑफ के. पहिलं स्टेटमेंट लिहा किंवा सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. लिहा. फर्स्ट, रेडियस ऑफ गायरेशन signifies distribution of mass around AOR. Second point लिया. If distribution of mass is close to AOR, लिया, is close to AOR, value of K will be less, hence moment of inertia will be less. Third point लिया. If distribution of mass is away from AOR, then value of K will be more किंवा ग्रेटर लिहिलं तरी चालेल, and hence MI will be more.
मग ते समजण्यासाठी तुम्ही ह्या दोन डायग्राम काढून घ्या, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. AOR. हे समजलं? येस. म्हणून आता काही डाऊट, आपण अभ्यास करा तर डाऊट येतील. ठीक आहे ना? मग उद्या जरी विचारलं तरी चालेल, फक्त दररोजच्या दररोज डेरिव्हेशन दररोज प्रिपेअर करा, कारण दररोज 2-2, 3-3 डेरिव्हेशन वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही आजचे टॉपिक आजच प्रिपेअर करा, म्हणजे तुम्हाला ते परत रिवाइज करताना सोपे जातील. आणि आज तुम्ही प्रिपेअर केलं तर रिवाइज करताना अजून सोपं जाईल. पण तुम्ही जर आजचे टॉपिक 8 दिवसावर ढकलले, मग 8 दिवसानंतर तुम्हाला काहीच कळणार नाही की झालं काय होतं. ओके. हा, तर आता उद्या आपण रेडियस ऑफ गायरेशन कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड राहतं ते बघू आपण, आणि त्याच्यानंतर आपण पुढचे टॉपिक्स बघू. चालेल का? ओके. विदिन द बॉडी असेल म्हणजे 1-2 मिनिटं बरं का.